नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडीच्या या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचे सगळ्यांचे स्वागत। मी सतीश काळे। या सेशनमध्ये महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, त्याच टाईपमध्ये ॲग्री फॉरेस्ट यांच्याविषयीचा एक प्रिपरेशन स्ट्रॅटर्जी आणि बरीचशी अदर माहिती प्रोव्हाइड करणारा हा व्हिडिओ असणार आहे। बरेचसे तुमचे क्वेश्चन्स पण याच्यामध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे। मुख्यतः स्ट्रॅटर्जी कशी असली पाहिजे तुमची प्रिपरेशनची, त्याच टाईपमध्ये ह्या MES-साठी जो बदललेला अभ्यासक्रम आहे, नवीन एक्झाम पॅटर्न आहे, यासाठी नोट्स, बुक्स, MCQs आणि प्लस इतर काही महत्त्वाचे पॉईंट्स आपण डिस्कस करत आहोत। तर सुरुवात करूया आपण या सेशनला। 2000 किंवा 2018 असेल, 17 असेल, MES प्रीचा एक्झाम पॅटर्न हा पूर्णतः वेगळा होता। त्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल क्वेश्चन्स विचारले जायचे। मागचा अनुभव असा आहे की ज्यांनी प्रीला आणि मेन्सला अभ्यासाला सुरुवात केली होती, मागच्या वर्षी काय केलं काही मुलांनी की प्री आणि मेन्स सायमल्टेनियसली रन केलं बघा अभ्यासाला, आणि प्री एक्झाममध्ये कमी मार्क्स आल्यामुळं त्यांचं मेन्ससाठी सिलेक्शन झालंच नाही। अशी अडचण नको ह्यावेळेस। आणि जे 2 वर्षापासून 3 वर्षापासून MES अगोदरच करत आहेत, स्पेसिफिकली सिव्हिल आणि इलेक्ट्रिकलची मुलं, त्यांच्यासाठी काय करायचं आहे, पूर्णतः हा सिलेबस नवीन आहे बघा। तुम्हाला इथं चांगलं कॉन्सन्ट्रेशन फोकसनं अभ्यास करायचा आहे। मेन्सला कधी सुरुवात करायची तुम्हाला, जोपर्यंत तुमचा प्रीचा अभ्यास चांगला होणार नाही। प्रीचा अभ्यास चांगला म्हणजे कसं बरं, आता प्रिपरेशन स्ट्रॅटेजीविषयी थोडक्यात बोलूया आपण। नेमकं कसं बरं, एक्झॅक्टली काय एक्सपेक्टेड आहे याच्यामध्ये। हा सिलेबस जर बघितलास तर कम्प्लिटली राज्यसेवा लेवलचा तुम्हाला करावं लागणार आहे बघा प्रिपेअर। कारण ऑलरेडी आपले टेक्निकल बॅकग्राऊंडची मुलं, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिलच्या असू द्या, ज्यांनी अगोदरपासूनच 2 वर्षापासून 1 वर्षापासून राज्यसेवेची किंवा कंबाईनची किंवा नॉन टेक्निकलची प्रिपरेशन करत आहेत, त्यांचा ऑलरेडी बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे बघा। तर ते तुमचे मेन कॉम्पिटिटर ठरतील या केसमध्ये। बरं, मग आता तुम्हाला काय करायचं आहे बरं या केसमध्ये, पूर्णतः नॉन टेक्निकलला खूप चांगल्या लेवलला फोकस करायचं आहे। खूप चांगल्या लेवलला फोकस करणं म्हणजे कसं बरं, एक्झाम्पल जो बदललेला सिलेबस तुम्हाला नक्कीच माहिती असेल, तुम्ही आपले व्हिडिओज बघितले पण असतील। त्याच्यामध्ये मराठी आहे, इंग्लिश आहे, करंट अफेअर्स आहे, म्हणजे जनरल स्टडीजचा पोर्शन आहे उरलेला हा। बरं, त्याची डेप्थ काय ठेवावी बरं, तुम्ही एकदम आत्ता बोलल्याप्रमाणे पूर्णतः राज्यसेवा लेवलची ठेवावी। अभ्यास कसा करावा बरं याच्यामध्ये, एक्झाम्पल तुम्ही जर मराठीचा पोर्शन घेतला, मराठीचा पोर्शन जसाही तुम्ही अभ्यासाला घ्याल त्यावेळेस तुम्ही पूर्ण मराठी संपवल्यानंतर चांगले 300, 400, 500 क्वेश्चन सॉल्व करायचे। लगेच इंग्लिश एक्झाम्पल तुमच्या सिक्वेन्सप्रमाणे तुम्ही जाऊ शकता। इंग्लिश त्याही टाईपमध्ये तिथंही तसंच करायचं बघा। इंग्लिशला तर मी तर सांगेल की तुम्ही टॉपिक वाईज म्हणजे कसे, चेंज द व्हॉइस, पार्ट ऑफ द स्पीच, क्वेश्चन टॅग किंवा टेन्स, याचे टॉपिक वाईज क्वेश्चन सॉल्व करायला सुरुवात करा। 60-60, 50-50 या टाईपमध्ये क्वेश्चन सॉल्व करत चला, आणि एकदा पूर्ण इंग्लिश संपल्यानंतर आणखी 300-400 क्वेश्चन सॉल्व करा। बरं, प्रत्येक सब्जेक्टला तुम्हाला असंच कॅरी फॉरवर्ड करायचं आहे बघा। काहीचं कंटेंट तुम्हाला भेटणार नाही, आपल्या टेलिग्रामवरती अवेलेबल असणार आहे किंवा आपल्या ॲपमध्ये सुद्धा अवेलेबल असणार आहे। काही रिमोट सेन्सिंगचे क्वेश्चन्स म्हणा किंवा ICTचे क्वेश्चन्स म्हणा याबाबतचा। बरं, नंतरचं आहे बघा, काहींचं म्हणायचं सर एक्झामची तारीख काय असणार बरं, याची टेंटेटिव्ह काय असणार आहे। ऑलरेडी नोटिफिकेशन लेट झालेलं आहे बघा, ज्या दिवशी मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय त्या दिवशी बोलतोय। आता त्यामुळं ऑब्व्हियसली जी होणारी एप्रिलमधली एक्झाम आहे ती पोस्टपोन होण्याची शक्यता दाट आहे, याच्याबद्दल तर काही शंकाच नाही आहे। त्यामुळे तुम्हाला एक वेळ भेटेल आणि वेळ भेटत आहे, ह्याच पॉझिटिव्हिटीने तुम्हाला जास्तीचा अभ्यास करायचा आहे बघा। अननेसेसरी तुम्ही कॉल्स करत राहाल, तुमचा वेळ जाईल की सर कधी एक्झाम आहे, नोटिफिकेशन काय, हे काय ते काय। डिपार्टमेंटकडनं ऑलरेडी जे पोहोचायचं आहे MPSCला ते सगळं पोहोचलेलं आहे मागणीपत्र। बस आता एक्झाम तर होणारच आहे, मागे पुढे होणारच आहे, याच्याबद्दल तर काही शंकाच नाही आहे। नंतर कुठले बुक्स वापरायचे, कुठल्या नोट्स वापरायच्या, तर बुक्सविषयी जर बोलायचं झालंच तर बुक्सची एक प्रॉपर लिस्ट, जर तुम्हाला सेल्फ स्टडी करायचा असेल तर बुकची एक प्रॉपर लिस्ट असलेला एक व्हिडिओ तुम्हाला ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे। फक्त सर्च करा तुम्ही एक्झाम स्टडी यूट्यूब चॅनलला गेल्यानंतर, प्रॉपर ॲनालिसिस करून सगळ्या बुक्सची लिस्ट तुम्हाला दिली आहे। बरं, नंतरचा एक क्वेश्चन आता हा अभ्यासामधलाच, सर आम्ही लँग्वेज कुठली प्रिफर करायची, मराठीमधनं अभ्यास करायला सुरुवात करायची की इंग्लिशमधनं अभ्यासाला सुरुवात करायची। तुम्हाला जी जास्त कम्फर्टेबल आहे त्यातनं अभ्यास तुम्ही करा, त्या लँग्वेजमधनं करा। एक्झाम्पल एन्व्हायरमेंट, आता एन्व्हायरमेंट मराठीमधनं काहीसे किचकट शब्द येतात, तुम्हाला ते समजून येत नाही आहेत। काहींना इंग्लिश सुद्धा कम्फर्टेबल वाटतं, मी सांगेल की मग तुम्ही इंग्लिशला जाते तर काही अडचण नाही आहे। पॉलिटी तुम्हाला मराठीतनं फार लवकर समजते, त्या टर्म्स, टर्मिनॉलॉजीज किंवा जिओग्राफीच्या, तर ते ऑब्व्हियसली मराठीतनं करा, काही अडचण नाही या केसमध्ये। कारण तुम्हाला पेपर हा बायलँग्वेज असणार आहे, 4 ऑप्शन्स असणार आहेत दोन्ही केसमध्ये। सो तुमची चॉईस आहे त्याच्यामध्ये। इथं बोलायचं राहिलं मला ह्या नोट्सविषयी, जर तुम्हाला आपल्या अकॅडमी थ्रू जर नोट्स हव्या असतील त्या सुद्धा अवेलेबल होतीलच, लवकरच अवेलेबल होतील सर। टेलिग्रामवरती अपडेट केलं जाईल मेकॅनिकलच्या, सिव्हिलच्या आणि इलेक्ट्रिकलच्या।
सर MCQs कुठनं सॉल्व्ह करायचे? नेक्स्ट क्वेश्चन असा असतो की सर MCQs कुठनं सॉल्व्ह करायचे, कसे करायचे, किती करायचे? आत्ताच बोलल्याप्रमाणे संख्या 400-500 कमीत कमी असावी सब्जेक्ट वाईज, कमीत कमी एवढी संख्या असावी बघा. वेळ भेटला ना तुम्हाला फार छान. ज्या वेळेस तुम्हाला वाटलं की सर आमचा प्रीचा अभ्यास बऱ्यापैकी संपत आला आहे, बऱ्यापैकी MCQs सॉल्व्ह झालेत, रिव्हिजन झाल्यात, मग तुम्ही सायमल्टेनियसली मेन्सच्या अभ्यासाला सुरुवात करा बघा. मेन्सचे पार्ट 1 म्हणजे पेपर 1 पेपर 2चे सब्जेक्ट्स घ्या मग. ओके, सिव्हिलवाल्यांनी सिव्हिलचे सब्जेक्ट्स घ्यावेत ऑब्व्हियसली, त्यामध्ये जे टफ वाटतात त्याला अगोदर चॉईस करावं, बरोबर की नाही. मेकॅनिकलवाल्यांनी जसे की जे नवीन सब्जेक्ट्स आहेत, नवीन सब्जेक्ट्समध्ये जनरली जे की बाकीच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी नाही आहेत बट इकडे आहेत, जसं की हीट ट्रान्सफर आहे, काही पोर्शन पॉवर प्लांटचा आहे किंवा आणखी इतर काही सब्जेक्ट्स म्हटले सायन्समधले, त्याची सुरुवात करावी आणि इलेक्ट्रिकलही तसंच करावं. बट उगीच प्रीचा अभ्यास आणखी सुरूही नाही केला, लगेच तुम्ही मेन्सचा अभ्यास हाती घेत आहात, तर इथं थोडंसं हे रिस्की होऊ शकतं बघा हे, कारण कॉम्पिटिशन जास्तीची आहे, क्वेश्चनची डेप्थसुद्धा चांगलीच असणार आहे, त्यामुळे इथं तुम्हाला रिस्क परवडणारी नाही आहे. नंतर क्लासविषयी बोलायचं आहे मला. जर तुम्हाला वाटायचं की नाही सर आम्हाला सेल्फ स्टडी नको आहे, आम्हाला क्लासची तुमच्या मदत घ्यायची आहे, 100% घेऊ शकता. वन ऑफ द बेस्ट कोर्स तुमच्यासाठी आपण अवेलेबल केलेला आहे, एकदम लोवेस्ट प्राईसमध्ये आणि टॉपमोस्ट फॅकल्टीज आपण याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. आमचं सगळ्यांचं हे टीमवर्क असणार आहे, जे की आम्ही रिझल्ट देण्यासाठीच वर्कआउट करत आहोत. बोलूया आपण याच्याविषयी सुद्धा. कट ऑफचं प्रेडिक्शन्स, पेपर तर होऊ द्या आणखी. सर कट ऑफ काय असतो अंदाजे? अरे फर्स्ट टाईम हा पॅटर्न लागू केलेला आहे. कट ऑफ हा रिलेटिव्ह असतो, पेपरचा टफनेस, नंबर ऑफ ॲप्लिकंट्स आणि या टाईपचे फॅक्टर्स याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. आणि सर ह्या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करा पूर्णपणे. तर एक्झाम स्टडी या ॲपमध्ये स्टोअर सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला या टाईपचं एक पोस्टर दिसेल, बॅनर दिसेल, MES प्री एक्झाम 2022 न्यू बॅच आहे, न्यूली रेकॉर्डेड प्लस लाईव्ह आहे. बरं कसा फॉर्मॅट आहे बरं हे आपल्या ह्या कोर्सचा? पूर्णतः नवीन रेकॉर्डिंग्ज आपण याच्यासाठी वापरत आहोत. दररोजच्या दररोज या स्टुडिओमधनं रेकॉर्ड होत आहेत लेक्चर्स नवीन पॅटर्नप्रमाणेच. याच्यामध्ये कुठल्याही जुन्या रेकॉर्डिंग्ज आपण इम्पोर्ट करत नाही आहेत ह्या कोर्ससाठी. टोटली एक्सपिरियन्स्ड फॅकल्टीची ही टीम आहे. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये प्रत्येकजणच त्यांच्या विषयामध्ये एक्सपर्ट आहे. त्यांना ऑलरेडी राज्यसेवेचा आणि बाकीच्याही एक्झामचा चांगला अनुभव आहे. प्रत्येक लेक्चर हे फुल HD असणार आहे. त्याचा ॲक्सेस तुम्ही लॅपटॉपवरही घेऊ शकता, डेस्कटॉपवरही घेऊ शकता. मोबाईलमधनं घ्यायचा असेल तर ऑब्वियसली तुमच्याकडे मोबाईल असून त्यामध्ये डाउनलोडचं सुद्धा ऑप्शन तुम्हाला एक्स्ट्रा अवेलेबल केलेलं आहे. जसाही कोर्स तुम्ही सबस्क्राईब करता तुम्हाला एका सेपरेट बॅचमध्ये ॲड केलं जातं. ह्यांची ही बॅच आहे MES प्री 2022ची. त्यामध्ये तुम्ही बाकीच्या मित्रांसोबत कम्युनिकेट करू शकता, त्याच टाईपने तुम्ही आमच्यासोबत सुद्धा कम्युनिकेट करू शकता, तुमचे डाऊट्स पोस्ट करू शकता. आणि याचं स्वरूप जर सांगायचं असेल ह्या कोर्सचं तर सुरुवातीला पूर्णतः 100% सिलेबस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये असणार आहे. आणि नंतर लाईव्ह सेशन्समध्ये काय कव्हर करणार आहोत आपण तर मुख्यतः MCQs असणार आहेत, तुमचे डाऊट्स असणार आहेत. मग शॉर्ट लिस्टेड MCQs आणि डाऊट सेशन्स हे आपलं लाईव्हचं फॉर्मॅट असणार आहे. जसं की तुम्हाला ॲपमध्ये बघितल्या संभ्रम होऊ शकतो की सर मराठीसाठी 2-2 फॅकल्टी, पॉलिटीसाठी 2-2 फॅकल्टी, असे का बरं एक्झॅक्टली? तर मराठीसाठीचा काही पोर्शन मयूर सर घेत आहेत, काही पोर्शन मॅडम घेत आहेत. वैशाली कार्लेकर मॅम मोरा वाळंब्याच्या मुख्य संपादक आहेत. मयूर सरांचा 5-6 वर्षाचा अधिक एक्सपिरियन्स आहेच. पॉलिटीसाठीही तसंच असणार आहे. पॉलिटीसाठी धनंजय मते सर असणार आहेत आणि त्याच टाईपमध्ये सूरज सर असणार आहेत. सूरज सरांचे जे लेक्चर्स आहेत बघा तिथे अवेलेबल इंग्लिशमधले असणार आहेत. ते तुम्हाला इंग्लिशचे शब्दावली किंवा इंग्लिशचे टर्मिनॉलॉजी समजून यावी त्याकरता ते लेक्चर्स आहेत. पूर्णतः सिलेबस मते सर कव्हर करणार आहेत पॉलिटीचा. त्याच टाईपमध्ये फिजिक्स, करंट अफेअर्स, जिओग्राफी हे सगळंच सेशन्स तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहेत. बघूया आपण एक्झॅक्टली ॲपमध्ये हे दिसतंय कसं आणि ते कन्फ्युजन्स तुमचे कमी करूयात. ॲपला ओपन केल्याच तुम्हाला या टाईपचा एक कोर्स दिसणार आहे बघा. याच्यामध्ये लाईव्ह लेक्चर्सचं काहींचं म्हणत होतं सर लाईव्ह लेक्चर्स आम्हाला दिसत नाहीत, आम्हाला कोर्स परचेस करायचा, तुम्ही कुठं लाईव्ह लेक्चर्स घेतले? ॲक्च्युली कोर्सला सबस्क्राईब केल्यानंतरच लाईव्ह लेक्चरचं फोल्डर व्हिजिबल बनतं तुम्हाला. हे तर आहे बघा लाईव्ह क्लासेसचं फोल्डर. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इंग्लिशचे लाईव्ह लेक्चर्स तुम्हाला तिथं अवेलेबल आहेत बघा. ओके, इंग्लिशचे का बरं, बाकीचे का नाहीत? बाकीचेही होतील. इंग्लिश काहींना बेसिक टू मीडियम लेवलचं पाहिजे होतं, त्यासाठी आपण ते अरेंज केले होते लाईव्ह सेशन्स. जसंही तुम्ही पुढं प्रोसीड करता कंटेंटमध्ये गेलं कीच तुम्हाला या टाईपचं कंटेंट दिसेल बघा. हा पहिला फ्रीमधला व्हिडिओ, हा सिलेबस, इथला हा सिलेबस, आणखी हे ॲडव्हर्टाइजमेंटचा पोर्शन, नंतर मराठी 70% बाय धिस फॅकल्टी, रिमेनिंग धिस फॅकल्टी, एन्व्हायरमेंटचा पोर्शन. जो सब्जेक्ट चालू आहे त्या सब्जेक्टच्या पुढं मेन्शन केलेलं आहे बघा ऑन गोईंग, आणि जो सब्जेक्ट कंप्लीट झालेला असतो त्याच्या पुढं मेन्शन केलं असतं बघा कंप्लीटेड. या टाईपमध्ये तुम्हाला थोडंसं इंडिकेटिव्ह माहिती भेटावी म्हणून इथं आपण अशी सोय केली आहे. हे सध्याचं कंटेंट आहे, ज्या दिवशी मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे त्यावेळेसचं हे कंटेंट आहे.
त्यामुळे तुम्ही यासाठी एकदम निश्चिंतपणे होऊन या कोर्सला सबस्क्राईब करू शकता. 100% सिलेबस कव्हरेज आणि तुमचा स्कोअर बूस्ट करण्यासाठी, तुमची प्रिपरेशन आणखी चांगल्या लेवलला नेऊन ठेवण्यासाठी आपण हा कोर्स घेऊन आलेलो आहोत मार्केटमध्ये. याचे सर्व काही अपडेट्स म्हणजे याच्या रिलेटेडच्या ज्या PDF नोट्स असतील बघा, प्रत्येक सब्जेक्टच्या PDF नोट्ससुद्धा आपण याच्यामध्ये प्रोव्हाइड करत आहोत. त्याच टाईपमध्ये तुम्हाला सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीजसुद्धा याच कोर्समध्ये दिली जाईल. आणि जर तुम्हाला याच्या काही एक्स्ट्रा जर नोट्स परचेस करायच्या असतील तर दिलेल्या लिंकवरनं, टेलिग्रामला लिंक पोस्ट केली आहे, दिलेल्या लिंकवरनं तुम्ही ते ऑर्डर करू शकता घरी. सो या टाईपचं स्वरूप असलेला हा एकदम परिपूर्ण कोर्स आपण एक्झाम स्टडी ॲपवरती अवेलेबल केला आहे. त्याच टाईपमध्ये तुम्ही याला डेस्कटॉपवरनं सुद्धा पूर्णतः ऑपरेट करू शकता, बघू शकता या कोर्सला. त्याची एक सेपरेट लिंक असते. तुम्ही जसंही कोर्स परचेस केला जातो ती लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते. त्याद्वारे तुम्ही सगळा डेटा ॲक्सेस करू शकता. या कोर्समध्ये जर बघितलं तर तुम्हाला नंबर ऑफ व्ह्यूजवरती काही लिमिट नाही आहे. आत्ता बोलल्याप्रमाणे मोबाईलमध्ये तुम्ही ऑफलाईन डाउनलोड पण करून ठेवू शकता व्हिडिओज. तुमच्या नेटवर्कच्या कम्फर्टप्रमाणे तुम्ही त्याला कधीही ॲक्सेस करू शकता नंबर ऑफ टाइम्स. याच्या व्हिडिओजला फास्ट फॉरवर्ड, फास्ट बॅकवर्डचे सगळे ऑप्शन्स प्रोव्हाइड केले आहेत. सो या टाईपमध्ये मेन पर्पज काय आहे बरं ह्या कोर्सचा, तर तुमच्याकडनं जास्तीत जास्त रिझल्ट काढणं हा मेन पर्पज असणार आहे. तुमचे कॉल्स येतात की सर ऑफलाईन बॅचेसबद्दल का नाही, ऑफलाईन बॅचेस का नाहीत. या कोविडच्या ओमिक्रॉनच्या सिच्युएशनमुळेच आपण या कोर्समधनंच एक तुम्हाला लाईव्ह क्लासची फिलिंग किंवा ऑफलाईन क्लासची फिलिंग देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण. या कोर्सचे फीडबॅक्स तुम्ही ज्यांनी कोर्स सबस्क्राईब केलेला आहे आपल्याला फार छान रिस्पॉन्स भेटला आहे. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकलच्या स्टुडंट्सकडनं आणि काही ॲडमिशन्स ॲग्री आणि फॉरेस्टसुद्धा आहेत. त्यांना तुम्ही कोणालाही विचारू शकता प्रत्येक फॅकल्टीच्या टीचिंगबद्दल, टाईमच्या मॅनेजमेंटबद्दल, सर्वच काही. सो या टाईपमध्ये. सो भेटूया एका नवीन सेशनमध्ये. सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.